नमस्कार, मी शिल्पा गुजर. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर प्रवीण कुलकर्णी सर. स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात. आजचा आपला विषय आहे पुराणशास्त्र आणि पदार्थ विज्ञान. मागच्या एपिसोडमध्ये सुद्धा आपण या विषयावरती चर्चा केली होती. प्रवीण कुलकर्णी हे विविध 8 विषयांमध्ये पारंगत आहेत. त्यांना अनेक पुरस्कारांना गौरवण्यात आलेलं आहे. तसंच नॅचरल पॉवरवर त्यांचा सखोल अभ्यास आहे. त्यांचे रेकी आणि अंकशास्त्र ही 2 पुस्तकंही प्रकाशित करण्यात आली आहेत. तर पुराणशास्त्र आणि पदार्थ विज्ञान या विषयासंदर्भात तुम्हाला काही प्रश्न असतील तर आम्हाला जरूर फोन करा. 02266843333 हा आमचा नंबर आहे. सर, आपण मागच्या एपिसोडमध्ये सुरुवात केली होती या पुराणशास्त्र आणि पदार्थ विज्ञान या विषयाला. हा दुसरा एपिसोडमध्ये आपण आता चर्चा करतोय. तर मला विचारायचं आहे तुम्हाला, आपण गेल्या वेळेस यज्ञ आणि आयुर्वेदामध्ये आपण जी काही समिधा वापरतो, जी काही झाडं, जी पवित्र झाडं मानली गेली त्याच्याबद्दल आपण चर्चा केली. तर आत्ता मला सांगा, पुराणशास्त्रामध्ये काही जी झाडं आहेत, पानं आहेत, फुलं आहेत, यापासनं ज्या काही समिधा किंवा ऊर्जा तयार होण्यासाठी जी पद्धती आहे ती कशा प्रकारे वापरली जाते? आता तू एक छान शब्द वापरलास, पवित्र वनस्पती. आता ह्यांना पवित्र म्हणण्याचं कारण काय आहे त्याचा आधी विचार करायला हवा. पवित्र म्हटलं की आपण सोहळं ओळं वगैरे असा विचार करतो, तर तसं नाही आहे. ह्या वनस्पती खरंच अनमोल आहेत. पवित्र हे अनमोल असतं आणि ह्यांचा ठेवा आपल्याला पूर्वजांनी दिलेला आहे, तो सांभाळून ठेवला पाहिजे. ह्या अर्थाने खरं तर पवित्र हा शब्द आहे. पदरात पडला आणि पवित्र झालं असं म्हणतो आपण, पण ते थोडंसं बरोबर नाही आहे. पवित्र असणाऱ्या वस्तू जर आपल्याला मिळाल्या तर त्याच्या ऊर्जा आपल्याला मिळत असतात. आता ह्या ज्या ऊर्जा असतात ह्या कशा मिळतात, तर आपण साधी एक वृक्ष बघूया. तो असा आहे की बेल, बेलाचं फळ. बेलाच्या फळामध्ये कुठल्याही प्रकारच्या आपल्या शरीरातल्या टॉक्सिन्स काढून टाकण्याच्या क्षमता आहेत. म्हणजे बेलाच्या फळाचा गर जर आपण खाल्ला तर किडनी सगळी साफ होते. सगळ्याच्या सगळ्या किडनीच्या आजारांवर मात करण्या इतकी आपल्या शरीरातली ऊर्जा वाढते. बेलाच्या पानं आपण महादेवाला वाहतो, बरोबर आहे. आता बेलाची पानंच महादेवाला का वाहायची ह्याचा विचार जर आपण करायचा ठरवला तर त्याच्यामागे काही अशा गोष्टी आहेत की 3 पानं असतात एकमेकांना, एका गुच्छामध्ये 3 पानं असतात आणि ही पानं वाहताना मी माझ्या त्रिशक्ती म्हणजेच काय तर वात, पित्त, कफ ह्याच्यातले टॉक्सिन्स काढून टाकतोय अशी भावना त्यातून तयार होते. आयुर्वेदात असे काही मंत्र आहेत आणि त्या मंत्रांमधून अशा ऊर्जा तयार होतीलच अशा ऋचा आहेत. आणि ह्याच्यामुळे काय होतं तर अगदी बेल असेल किंवा दुर्वा असतील गणपतीला वाहण्याच्या, तर दुर्वामध्ये आपल्या स्किनला ग्लो देण्याचं काम करण्याची क्षमता आहे. म्हणजे आपल्याला नागिन नावाचा एक आजार असतो, तो आपल्या शरीराच्या भोवती वाढत वाढत जातो, म्हणून त्याला नागिन असं म्हटलं जातं. त्याच्यावर जर दुर्वा आणि आपले साधे आपल्या बाजूला पिकणारे तांदूळ, म्हणजे आपण ज्या एरियात राहतो त्या भागात पिकणारे तांदूळ एकत्र वाटून जर त्या नागिनवर लावले आपण, तर आपल्या त्वचेत ज्या नागिनीचे जे जंतू असतात ते संपतात आणि नागिन हा आजार बरा होतो. इतकी प्रचंड क्षमता ह्या वनस्पतींमध्ये आहे. आणि ह्या वनस्पती आपल्याला आपल्या आजूबाजूला असणाऱ्या वातावरणाशी जुळवून घेऊन आपल्याला त्या आजारांवर असेल किंवा आपल्यासमोर येणाऱ्या समस्यासुद्धा याने सुटतात अशा पद्धतीच्या ह्या वनस्पती आहेत. खरं तर हा पुराणशास्त्रानं आपल्याला दिलेला, पुराणात गुंफून दिलेला असेल. कदाचित आपण अंधश्रद्धा म्हणतो खूप वेळेला, पण पुराणात गुंफलेल्या अनेक गोष्टी ह्या आपल्याला खूप फायद्याच्या ठरतात. बरोबर. सर, मला अजून एक विचारायचं की उपचार पद्धती किंवा उपचार लहरी, ध्वनी लहरी आणि चुंबकीय क्षेत्र याची काही उदाहरणं आहेत का, ती तुम्ही आम्हाला सांगू शकता का? अगदी खूप आहेत. माझ्याकडे तर येतात लोक आणि त्याच्यात मी ह्याच पद्धतीचे उपचार जास्त करतो. ध्वनी लहरीच्या बाबतीत बोलायचं आपण तर आपल्याकडे संगीत आहे आणि संगीतातून आजारावर मात करण्याच्या क्षमता आपल्या वाढतात. हे प्रयोगांती सिद्ध झालेलं आहे. आपल्याला आपल्यामध्ये चुंबकीय शक्ती आहे. प्रत्येक हालचाल करणाऱ्या गोष्टीमध्ये ती असते, सजीव असो निर्जीव असो. पृथ्वी फिरते, तिचं एक चुंबकीय क्षेत्र आहे. तसंच आपण हालचाल करत असतो, आपल्यात प्राण आहे तोपर्यंत प्राणशक्ती आहे आणि प्राणशक्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत चुंबकीय क्षेत्रसुद्धा आपलं आहे. आपण विद्युत चुंबकीय क्षेत्र निर्माण करू शकतो. म्हणजेच काय, तर आपलं कुटुंब असतं,
आपल्या अवतीभोवती मित्र मैत्रिणी, जवळचे मित्र, जवळच्या मैत्रिणी, किंवा अशी काहीतरी असते की ज्यांना नाव देता येत नाही, असेही काही रिलेशन्स असतात. हे आपल्या चुंबकीय प्रभावाने तयार झालेले असतात आणि त्यांच्यावर आपण तो प्रभाव वाढवत नेतो आणि त्यांच्याकडून आपण सहकार्य मिळवतो. बरोबर. एखादा बॉस असतो आणि तो आपल्या कंपनीतल्या स्वतःच्या हाताखाली जेवढे 400-500 लोक असतात त्यांच्यावर त्याचं चुंबकीय क्षेत्र निर्माण करत असतो. हे MBAच्या कोर्समध्ये आहे बऱ्याच ठिकाणी आणि तेही ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या MBAच्या कोर्समध्ये आहे. आणि हे वेदांमध्ये सांगितलेलं आहे पूर्वी की आपल्या भोवती असं एक आवरण असतं, त्याला त्यांनी चुंबकीय क्षेत्र म्हटलेलं नाहीये, पण त्याला आभापटल असं म्हटलेलं आहे. आणि हे आभापटल आपलं जेवढं तेजस्वी आपण करू तेवढे लोक आपल्याकडे आकर्षित होतात. अट्रॅक्शन म्हणतो आपण. आणि हे अट्रॅक्शन आपल्याला अनेक लोकांचं मिळवता येतं. आपल्या आजूबाजूला आपलं हे चुंबकीय क्षेत्र, प्रभाव क्षेत्र वाढवत नेता येतं. जेवढं आपण ते वाढवायचा प्रयत्न करू तेवढं ते वाढवता येतं. ह्याचं उदाहरणच द्यायचं झालं तर आपल्याकडे साधू संत किंवा पुढारी किंवा एखादा नट किंवा एखादा अशी व्यक्ती की जी समाजसेवा वगैरे करत असते, त्यांनी स्वतःचं चुंबकीय क्षेत्र वाढवलेलं असतं. अगदी आपण साधं उदाहरण घेऊ, अमिताभ बच्चन. ह्यांचं चुंबकीय क्षेत्र किती मोठं आहे, प्रभाव क्षेत्र किती मोठं आहे, त्यांनी स्वतःचा ते वाढवलेलं आहे. हे झालं एक उदाहरण. दुसरं उदाहरण मी देईन, अगदी छोट्या प्रमाणातलं. लहान बाळ असतं आणि त्याला दृष्ट लागते. आपलं घर असतं आणि आपण म्हणतो त्याला दृष्ट लागते. दृष्ट लागते असं म्हणणं किती बरोबर आहे आणि किती नाही हा भाग वेगळा करूयात. पण दृष्ट लागल्यावर आपण तुरटी, मीठ, मिरची ह्या ज्या जंतुनाशक वस्तू आहेत त्या घेतो आणि त्या शरीराच्या भोवती आपण ओवाळून काढतो. 3 वेळेला, 5 वेळेला, 7 वेळेला असं त्या शरीराच्या भोवती आपण फिरवतो आणि मग त्या वस्तू नाहीशा करतो. त्याचं कारण असं आहे की त्या वस्तू आपल्या आभापटलामध्ये असणारे जंतू शोषून घेतात आणि म्हणून त्या नाहीशा करायच्या असतात. हेही चुंबकीय क्षेत्र स्वच्छ करण्याचं उदाहरण आहे. आता चुंबकीय क्षेत्र लोकांवर प्रभाव करतं का, तर त्याच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपलं जवळचं व्यक्ती कुणीतरी नर्व्हस झालेलं असतं, खूप टेन्शनमध्ये असतं, अगदी त्यांना डिप्रेशनमध्ये गेलेत की काय असं आपल्याला वाटतं. आपण त्यांना जवळ घेतो, त्यांच्या डोक्यावरून पाठीवरून हात फिरवतो आणि त्यांचा अर्धा आजार आपण बरा करतो. हे आपल्या चुंबकीय क्षेत्राने केलेलं काम आहे. तर अशा प्रकारची अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. बरोबर सर. रेकी बद्दल तर म्हणजे तुमचा खूप गाढा अभ्यास आहे. तर रेकी या माध्यमातनं किंवा ऊर्जा माध्यमातनं त्या पॉवर्स आपण कशा आणखी डेव्हलप करू शकतो? नक्कीच. आता इथं मला सुपर पॉवर म्हणायचं नाहीये, फक्त नॅचरल पॉवर असंच म्हणायचं आहे. सुपर ह्युमन बनू शकतो ज्याच्याकडे नॅचरल पॉवर्स आहेत. हे वाक्य थोडंसं चुकतंय. सगळ्यांकडेच नॅचरल पॉवर्स आहेत आणि जो त्याचा वापर सुंदर करतो, जो त्याचा वापर चांगला करतो त्याला सुपर ह्युमन बनता येतं. आपण बौद्ध भिक्षू बघतो. बौद्ध भिक्षूंना सुपर पॉवर आहेत असं आपल्याला वाटायला लागतं, कारण ते एका हातानं 10 विटा फोडू शकतात, कौल फोडतात, अनेक प्रकारचे कर्तब आपल्याला ते करून दाखवतात. पण तेही आपल्यासारखेच माणसं आहेत. त्यांनी स्वतःमधल्या नॅचरल पॉवर्स विशिष्ट प्रकारे डेव्हलप केलेल्या आहेत. इन द सेन्स त्या रिडेव्हलप केलेल्या आहेत. गिनीज बुकमध्ये नाव येतात. हे सुद्धा ह्युमन आहेतच, पण त्यांच्यातली सुपर स्पेशालिटी त्यांनी शोधून काढली आहे आणि ही सुपर नॅचरल पॉवर जी आहे ते वापरू शकतात, करून दाखवू शकतात. मग आपण नाही का ते करू शकणार? आपणही ते करू शकतो. रेकीचा कोर्स केल्यानंतर आपल्यामध्ये 22 असे काही पॉईंट्स आहेत, ते आपल्याला रिडेव्हलप करण्यासाठी कामात येतात. आपल्या शरीरात अनेक ऊर्जा ग्रहण करण्याची आणि बाहेर सोडण्याची असे पॉईंट्स आपल्याला रेकीने सांगितलेले आहेत आणि त्या प्रत्येक पॉईंटवर आपण काही मिनिटं हात ठेवून रेकी दिली, आपल्याच ऊर्जा डेव्हलप करण्यासाठी म्हणून मेडिटेशन केलं तर आपल्याला ह्या ऊर्जा नक्की वापरता येतात. आपल्यात सुद्धा प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी सुपर असतं. मग सुपर नॅचरल पॉवर ज्याला मी म्हणतो ती प्रत्येकामध्ये असते. ह्याच्यात नॅचरल सायन्स येतं. नॅचरल सायन्समध्ये काय होतं तर नैसर्गिक न्याय हा महत्त्वाचा आहे. तर नॅचरल जस्टिस जो आहे तो असा आहे की परमेश्वरानं सृष्टी निर्माण केली तेव्हा एखाद्याला एखादी गोष्ट जर कमी दिलेली असेल, बघा वी आर एशियन्स,
त्यातून इंडियन्स, मग आपण आशियातले इंडियातले राहणारे आहोत, मग आपण काळे आहोत. बरोबर आहे. जगाचा विचार केला तर फॉरेनचे लोक किंवा इवन युरोप अमेरिका ह्या खंडातले लोक आपल्याला ब्लॅकीज म्हणून संबोधतात. पण प्रेम कोण जास्त करू शकतो? आपणच. सवालच त्याचा अभिमान आहे आपल्याला. होय. कारण आपल्यात प्रेमाची भावना जास्त भरलेली आहे किंवा आपल्यातली ती सुपर स्पेशालिटी आहे. मग आपण आपल्याकडची झाडांचा विचार केला तर ते सावली देणारे असतात. बरोबर. मी रशियाला गेलो, तिथं मला सावली देणारं झाड दिसलं नाही. तिथं मला फुलं दिसली पण त्यांना वास दिसला नाही. आपल्याकडे कुठलंही फुल जंगलातलं जरी उचलून आपण घेतलं तरीही त्याला सुंदर वास असतो. फुलं आहेत पण वास नाही, अशी परिस्थिती तिकडची आहे. झाडं आहेत पण सावली नाही, अशी परिस्थिती तिकडची आहे. आपल्याकडे प्रेम करायचं असतं म्हणजे सावली द्यायची असते. आणि हे कोण देतं तर नेचर देतं. आणि आपल्याकडचं नेचरच मुळात असं आहे. नॅचरली आपण प्रेमळ आहोत. नॅचरली आपली वनस्पती असतील किंवा आपल्या अवतीभोवतीचं वातावरण असेल, हे सगळंच्या सगळं आपल्याला प्रचंड प्रमाणात ऊर्जा देत असतं. बरोबर. त्या ऊर्जा कशा घ्यायच्या हे आपल्याला कोर्समधून करता येऊ शकतं. ऑलरेडी प्रत्येकामध्ये ह्या ऊर्जा आहेत, त्या फक्त रिडेव्हलप करायचं काम आपल्याला रेकीमधून करून मिळतं. कोर्सबद्दल विषय झालाय म्हणून तुम्हाला विचारते की तुम्ही सुद्धा रेकीचे कोर्सेस घेता, तर आता तुमचे कोर्सेस सुरू आहेत का? जर प्रेक्षकांना कोणाला रेकीचा कोर्स करायचा असेल तर कशा पद्धतीने ते करू शकतात? अगदी. आत्ताचं माझं ह्या महिन्याचं जे शेड्यूल आहे ते असं आहे की 8 मेला आपला दादरला कोर्स होणार आहे. हा कोर्स एका दिवसाचा असतो. मला तुम्हाला एका दिवसात फक्त दीक्षा द्यायची आहे, म्हणजेच अटेनमेंट करायची आहे आणि त्याच्यानंतर साधना कशी करायची ते शिकवायचं आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 ह्या वेळेत आपण 2 सेशनमध्ये हे सगळं शिकवतो. आणि हे शिकून झाल्यानंतर तुम्हाला ती घरी साधना करावी लागते. सुरुवातीला 21 दिवस रोज 1.5 तास लागतो. नंतर लाईफ टाईम आयुष्यभर आपल्याला अर्धा तास ही साधना करावी लागते. हा वेळ आपल्याला मिळतो. कसा मिळतो तेही त्या कोर्समध्ये मी शिकवतो. 24 तासाच्या ह्याच्यात आपण तो वेळ निश्चितपणाने काढू शकतो. हे कोर्सेस करताना दादरला 8 तारखेला हा कोर्स आहे. त्याच्यानंतर 15 मेला पुण्यात हा कोर्स होणार आहे. ह्या कोर्सेसची सगळ्यात महत्त्वाची जी बैठक आहे ती आहे कशीही. म्हणजे काय तर तुम्ही दिवसभर बसणार आहात तर पद्मासन घालून बसायचंय असा नियम नाही. कोणी शिकावं हा नियम नाही. कोणी रेकीची साधना करावी हा नियम नाही. कधी करावी हा नियम नाही. कुठे करावी हा सुद्धा नियम नाही. सुखासन आणि असं ठिकाण की जिथे तुम्हाला छान वाटेल, एवढ्याच गोष्टी त्याला लागतात. नक्कीच. पुराणशास्त्र आणि पदार्थ विज्ञान या विषयावरती आज आपण चर्चा करतोय आणि या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर जरूर फोन करा. 02266843333 हा आमचा नंबर आहे. घेते एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका. ब्रेकनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्याला आज मार्गदर्शन करतायत डॉक्टर प्रवीण कुलकर्णी आणि या सेगमेंटच्या सुरुवातीला आपण एक फोन घेतो आहोत. उल्हासनगरवरनं आपल्याशी बोलतायत मधुकर. मधुकरजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही एक दिवशी 3 स्टेज शिकवले जातात असं मी ऐकतो. बऱ्याच प्रयत्न करतो फोन करायचा पण फोन काय लागत नव्हता. तर नंतर काय प्रॉब्लेम होतात का? म्हणजे एक स्टेज शिकले आणि परत मध्ये घ्या पाहिजे असं काय नाही होत ना सर? नाही, कसं आहे मी सगळं सविस्तर सांगतो तुम्हाला. ह्याच्यातली एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला एका दिवसात 3 डिग्रीज ह्याच्यातल्या शिकायला मिळतात. एकूण 4 डिग्रीज असतात. आणि 4थी डिग्री जी आहे ती लोकांना शिकवण्यासाठीची म्हणजे ग्रँड मास्टर अशी आहे. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड अशा 3 ज्या डिग्रीज आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला काही सिम्बॉल्स मिळतात आणि काही ऊर्जा वाढवणारे कीवर्ड्स मिळतात. आता हे कीवर्ड्स आणि सिम्बॉल ह्यांचा एकत्रित संगम करून आपल्याला ती ऊर्जा मिळत असते आणि आपण ती दुसऱ्यांना पास करत असतो. अशी खरं तर रेकीची व्याख्या आहे. ह्याच्यात काही दिवसाचा गॅप जर झालेला असेल तर पुन्हा एकदा पहिल्यापासून व्यवस्थित साधना करावी, त्या ऊर्जा वाढवून घ्याव्यात आणि मग दुसऱ्यांना रेकी द्यावी.
असं जास्त उत्तम आहे. काय होतं, आपल्यामध्ये ऊर्जा असतातच, आपण तसाच प्रयोग केला तरीही बऱ्याच वेळेला तो खरा ठरतो. म्हणजे एखाद्याला ताप आलाय, डोकं दुखतंय किंवा एखाद्याचं अंग दुखतंय, त्याला आपण अशीच रेकी दिली, तुम्ही शिकलेला नाहीयेत, तरीही त्याला परिणाम होतो. ओके. पण शिकल्यानंतर एक विशिष्ट मेथड मिळते तुम्हाला, तुम्ही एक्सपर्ट बनता. आणि एक्सपर्ट बनलेले असाल तर तुम्ही साधना केलेली नाही तशा वेळेला दुसऱ्यांना रेकी दिली तर काही प्रमाणात फायदा होईल, पण पूर्ण फायदा आपल्याला दिसणार नाही. त्याच्यामुळे रेकीची साधना नियमित करावी हे उत्तम. तर त्याचा साईड इफेक्ट नाही आहे. तुम्ही जर समजा साधना बंद झाली आहे तर तुम्हाला काही वाईट परिणाम मिळतील असं नाही, चांगले परिणाम मिळण्यात बाधा येतील एवढं मात्र नक्की. म्हणून तुम्ही रोजच्या रोज साधना करा तर तुम्हाला त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. नक्कीच सर, वास्तुशास्त्रामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत ज्याच्यासारखं वेग आवेग आहे किंवा रोध अवरोध असतील, तर हे सकारात्मक कसं करायचं? नक्कीच. आता हे वास्तुशास्त्रामध्येच आपण प्रश्न तयार केलेला आहे. म्हणजे तुझं ते कौशल्य नक्कीच आहे. तर ह्याच्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की वास्तू ही आपल्याला तथास्तु म्हणत असते. होय. आणि वास्तूमध्ये ज्याप्रमाणे आपण बोलत असतो त्याप्रमाणे घडण्याची क्षमता निर्माण करणं हे वास्तूची ऊर्जा आहे. बरोबर. वास्तूमध्ये अनेक प्रकारचे ऊर्जा निर्माण करण्याची क्षेत्र असतात. जसं नैऋत्य कॉर्नर आहे, तिथे त्याला कपल कॉर्नर म्हणतो आपण. तर तिथे पती पत्नीचं प्रचंड प्रमाणात प्रेम वाढण्याची क्षमता त्या कॉर्नरमधून मिळते. आता जर आपल्याला प्रेमाचा वेग वाढवायचा असेल एकमेकांमधल्या, म्हणजे पती पत्नींचं पटत नाहीये वगैरे, तर हे तिथून आपल्याला वाढवता येतं. पण आधी आपण वेगाबद्दल थोडंसं बोलूया आणि मग रोध आणि अवरोध सुद्धा त्याच्यातच येणार आहेत. वेगाची एक विशिष्ट पद्धत आहे. म्हणजे एखाद्या वस्तूला जर आपण वेग दिला तर तो वेग एका ठराविक पॉईंटपर्यंत जातो आणि पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण आणि तो दिलेला फोर्स, ह्याच्या फोर्सचा किती परिणाम आहे त्यानुसार ती वस्तू तिथपर्यंत वर जाते आणि मग खाली येते. पुन्हा फोर्स दिला, वर जाते, खाली येते. पण हाच फोर्स जर आपण वेगळ्या प्रकारे द्यायचा ठरवला, हे रोध झाले किंवा अवरोध झाले. खाली येणं हा अवरोध झाला, आपण प्रगती करतोय, एखादा बिझनेस उभा केलाय आणि त्याच्यात ह्या वर्षी 50 लाखाचा टर्नओव्हर झाला, पुढच्या वर्षी 1 करोडचा झाला, असा तो वाढत गेला पाहिजे ना. एक ठराविक काळ असा येतो की माणसाला कंटाळा यायला लागतो, काय तेच ते